तर नमस्कार, माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कारण आज रविवार आहे, शनिवार रविवार असला की कॅमेरा माझ्याकडे असतो. आणि आज माझी आत्ते बहीण येते, त्याच्यामुळे आम्ही जरा लवकर उठलो आहे आणि सगळं जाऊन घेऊन आलो आहे. इकडे तयारी चालू आहे ऑलरेडी हिची. नाश्ता आज तुमका होच नाश्तो गावतलो असा. चालेल चालेल बाबा, असा नाश्ता भेटायला नशीब लागतं, नशीब. आम्ही कोकणी माणसं असं आमका नाश्त्याक जेवणाक सगळ्याक आमका आंबे. आंबे लागतातच. हो, यस. आज आमच्याकडे बेत असा चिकनचो, तर का बेत असा तर तुमका आम्ही आता आंबे खात खात हे जाऊन सांगतो. चला नाश्ता करत करत सांगूया. तर हा आमचा आहे कोकणी नाश्ता. आम्ही चांगली तरी फोड दाखव. हा, चांगली फोड दाखवायची तर ही दाखवूया. आणि दाखव ना. कोकणी नाश्ता. रोज सकाळी उठले की आंबे, झोपताना आंबे, दुपारी जेवताना आंबे, रात्री जेवताना आंबे, नाश्त्याला काय आंबे, संध्याकाळी भूक लागली काय आंबे. हां, तर ना आज माझ्या घरी माझी नणंद येते. तर मला सक्की नणंद तर नाही आहे, सागर आणि सागरचे भाऊ दोघेच. पण कधी कधी असं वाटतं की सक्की नणंद पाहिजे होती, अशी क्यूट क्यूट. तुला छळायसाठी. असं काही नसतं, असं काही नसतं. आता छळणं भांडणं असलं काही नसतं. तर काय सांगत होते, हां, तर माझी नणंद येते. नणंद म्हणजे सागरच्या आत्याची मुलगी. मला असं नेहमी तशा वाटतं. भरपूर आहेत. आमचं घर मोठं आहे, त्याच्यामुळे सख्या चुलत मिळून किती बहिणी आहेत? 1 2 3 4 5 6 पाच सहा आत्याचे बहिणी मिळून आहेत. 7. हे 10 भाऊ आहेत. म्हणजे मला दीर आणि नंदा भरपूर आहेत आणि सासवा आणि सासरे पण भरपूर आहेत. 7 सासवा 7 सगळ्याच सासरे. बहिणी आणि सगळेच भाऊ सख्खे, सगळ्याच बहिणी सख्या. हां, तर कधी कधी मला असं वाटतं की सागरसारखी अशी क्यूट नणंद असती तर, आणि सागरच मुलगी असतं तर किती सुंदर दिसला असतं ना सागर. आंबे खा गप. अरे तू काय खात? मी बोलेपर्यंत हे बघा, हे ना सगळ्या हादळल्या आहेत. तू बोल ना, कंटिन्यू. हां, तर ती आज येत आहेत. तर गेल्या 1 वर्षापासून आम्ही रोज प्लॅन करतोय की तुम्ही या. पण कधी कधी आम्ही गावी असायचो किंवा आमचं बाहेर जायचं असायचं, तर त्यांना टाईम नसतो जॉबमुळे, त्यामुळे ते पॉसिबल झालं नाही. तर आज हे असं झालंय ना, जोक जुळून आलाय. योग जुळून आलाय. ते येत आहेत आमच्याकडे. आंबे खाताना डिस्टर्ब करू नका. अरे बाबा, मी बोलापर्यंत हे ना अख्खे ताट संपवले आहेत. हे बघ, तू किती खाल्लं? मी याच्यातलं एकच खाल्लंय. 1 2 3 4 5 फोडी तू खाल्लंस. मग 1 2 3 4 5 आणि हो एक तुझं फक्त राहिलो असा. हे 4 गावावरनं ओझं आणलंय कोणी? मी आणलंय. मी हात आली माझ्यासाठी आणलंय ना. हात आली दिलं असा. हा, तर हे मी खातलंय. ही एक पारंपी तू खातलंय, एक पारंपी मी खातलंय. 2 आंबे होते. तर पापात माप नाही, मापात पाप नाही, सॉरी. पापात माप नसताच. पाप कसा व्हायचा तसा करायचा. मापात पाप नाही. विषय हां, तर त्या येत आहे. आमचं असं ठरलं होतं की ए कॅमेरा कुठे चाललाय? तर आमचं असं ठरलं होतं की आम्ही मटण बनवायचं. माझ्याकडे फोकस कर, माझ्याकडे. मला फ्रेमच्या बाहेर मलाच काढ. फोकस करते कारण मी खूप ओके. तर विषय भरकटतोय. तर आम्ही मटण करणार होतो, पण ते आमचे जिजू आहेत ना, भावजी, ते मला का ना फोकस करत आहे? मटण खात हा, नाही. सॉरी. पाहुणे आमचे बोलले आम्हाला मटण नको. हां, आणि माशाचा पण प्लॅन होता, पण आसपास चांगले आता मासे नाही मिळत. आत्ताच आम्ही जाऊन मार्केटमधून बघून आलो. तर आम्ही मग चिकन घेऊन आलो. मग त्यांनी पण असं सांगितलं आम्हाला चिकन चालेल म्हणून. हां, तर आज चिकन सुक्का, रसा, भाकऱ्या आणि भात असा. आणि चिकन फ्राय. फ्राय नाही करणार मी आज. भाकऱ्या करायच्या आहेत. सॉरी यार. हां, भाकऱ्या करायला खूप टाईम जातो ना, आणि ऑलरेडी आता 10 वाजून गेले आहेत. तर हे नाश्ता करणार आहे मी पटापट. आता जेवण आवरायला घेणार आहे. त्या आता यायला नाही, एवढ्यात नाही, त्या येतील थोड्या वेळाने. त्यांना टाईम लागेल यायला. ए काळ्या, बोलता बोलता हे ना माझे सगळे आंबे संपवलाय. आता तू काय ह्याच्यातलं काही देऊचं नाही. असंच करता येऊ नये. मी गप्प बसलेलो ना. बोल आता तू, मी नाही. ओव्हर टू यू, ओव्हर टू मी. ह्याच्यासाठी आंबे खूप टेस्टी आहेत खरंच. हापूस हा हापूस असतो. बाकीच्या आंब्यांची पण चव असेल. मला बरेच जण सांगतात हा चांगला लागतो, तो चांगला लागतो. पण आम्ही कोकणात जन्मलोय तर सकाळ संध्याकाळ हेच आंबे खाल्लेत, त्याच्यामुळे आम्हाला याचीच चव प्रिय आहे. बाकीचे आंबे असतील टेस्टी, बट हापूस सगळ्यांचो बापूस. म्हणून मी कॅमेऱ्यासमोर येत नाही. म्हणजे जी काय इज्जत घालवायची हिला एकटीला घालवू दे. मी कॅमेऱ्याच्या बाहेर राहतो. आमच्या दोघांची अशी मस्ती सुरू असते. आमचं दोघांचं बॉन्डिंग असंच आहे. मी कॅमेऱ्यामध्ये काय आलोय माहिती आहे का?
नाही नाही नाही. तुझ्या वाटणीचे ऑलरेडी खाल्लेले आहेत. बोलतोय ना, बोलताना डिस्टर्ब नाही हा, करायचं. मग बोल ना. हा, इथे ठेव ना ते आंबे समोर पाहिजे. माहिती आहे ना जास्त आंबे खाल्यावर काय होतं. येऊ दे, पिंपल आले तरी चालतंय. बघ इथे. हे माझ्या वाटणीचे आहे, तू आधीच बोलली होती 2 आंबे. अरे पण माझ्या 2 फोडी असंच करतो हा. येताना हात हलवत आलाय. गायस आव, मला माहितीये चावलं. मी माहेरावरून येताना असं पाठच्या कॅरियरला असं पिशव्या बांधून हा हा, रस गळत आंबे. आणि असं सामान घेऊन आली. हा म्हणतो की तुला जमत नाही तर आणू नको म्हणून. तरी पण मी घेऊन आली एवढं बॉक्स भरून भरून. कपडे होते 3 बॅग अशा एवढ्या मोठ्या भरून घेऊन आली. आंबे महत्वाचे आहेत, कपडे राहिले तर चालतात. अर्धे कपडे तिकडे ठेवून आली. सगळ्या साड्या वगैरे सगळ्या तिकडे रात्री मे आणि आज सगळं जेवण ही करणार आहे, मी काही करणार नाही आहे. उगाच तुम्हाला गैरसमज झाले की सगळं जेवण मी बनवतो. असं काही नाहीये. मी अशी चपाती लाटून देते. ए चपात्या मी करतो, एवढं पण नाही. जे करायचं आहे ते मी करतो. बट काही कसं असतं, जनरली मुलांनी ब्लॉग बनवले की ते जास्त चालतात. त्याच्यामुळे मी आहे फेमस बाबा. हा, असं काही नाही की सगळं हाच करतो. तर बघ त्याने मला ट्रॅक केलं. आम्ही दोघं मिळून करतो. आणि आता सगळा बाजार करून आलोय आणि आज स्पेशल चिकनची रेसिपी बनवणार आहे ही. मी काही बनवणार नाही आहे, कारण उगाच लोकांना असं वाटतं की मीच बनवतो, शनिवार रविवार जेवण मीच करतो, बायको माझी बसून आयती खाते. तसं काय नाही आहे. जनरली आमचं असं असतं की शनिवार रविवार सुट्टी किंवा ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी मी बनवीन असं आमचं ठरलं होतं. पण ते काय फॉलो झालं नाही, कारण मला तेवढा वेळ मिळत नाही आणि आठवडाभरचा मी दमलेला असतो. त्याच्यामुळे मी एक दिवस आराम करतो. मग महिन्यातनं काहीतरी एका टाईमला सकाळी किंवा रात्री मी काहीतरी बनवतो हौशे खातर. त्याचा ही व्हिडिओ बनवते, जनरली ते व्हिडिओ पोस्ट होतात. तर आजचं पूर्ण जी रेसिपी आहे ती ही बनवणार आहे. चिकन रस्सा, चुका, फ्राय, भाकरी, सोलकढी, भात, थंड पाणी आणि संध्याकाळी फालुदा. असं एवढं मोठं भरगतचं कार्यक्रम आहे आमचा. गाईस त्यातल्या 2 हे कॅन्सल आहेत. मी तुम्हाला सांगते ह्याचं काय ऐकू नका तुम्ही. ह्याच्या उगाच्या फरमाईश असतात, नेहमीच आहे. फरमाईश करणं, मागणी. 7:30-8 वाजता हा माणूस काहीतरी घेऊन येणार मासे खेकडे आणि त्यानंतर मी ह्याला असं ना ताट वाढून पुढ्यात देते. सरकारी दरबारात मागणी करणं गरजेचं असतं. तुम्ही 100 मागणी केली तर तुम्हाला 10-15 गोष्टी मिळतात. मग त्यामुळे मी जास्त मागणी करतो. ऐका, हा आणून देतो आणि मी ह्याच्या पुढ्यात असं भाकऱ्या, चपात्या, असं सुक्क, ओलं, रस्सा, फ्राय असं मी ह्याला बनवून देते. मी रात्री 8-8:30 आणतो तुम्हाला आणि नाही, मला 9:30 पर्यंत जेवण पाहिजे असतं. हा. ही देते बनवून. मग मी देते बनवून. तुम्हाला एक ट्रिक सांगते. तुम्हाला सगळ्या बायकांना ज्या मला ट्रोल करतात ना, नवराच करतो कामं, तू काय कामच करत नाही, त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे की नवऱ्याला खुश करण्याची एकच हे आहे, त्याच्या पोटापासून त्याला खूप छान छान जेवण द्या, म्हणजे नवरा तुमचं सगळं ऐकेल, जसं माझा नवरा माझं सगळं ऐकतो. डिस्क्लेमर, चिल्ला चिल्ला के सबको स्कीम बता दे. चला तर मग भेटू. आज काही जेवण बिवण करताना दाखवणार नाही, कारण मला आराम करायचा आहे. शूटिंग करायला मला अजिबात वेळ नाही आहे. मध्ये मध्ये मी वेळ भेटेल तसं करेन शूटिंग थोड्या वेळाने. तोपर्यंत मी कॅमेरा बंद करतो, कारण जरा मला आराम करायचा आहे. हा, चिकन जरा स्वच्छ करून दे ना, धुवून आणि बारीक करून दे, मी बाकीचं करते. जरा कुठे आराम करेन म्हटलं तोपर्यंत चालू झालं, हे द्या ते द्या ते द्या ते द्या. त्याच्यापेक्षा मीच केलं बरं आहे ना. चल लवकर, उशीर होतो. आलो. पाहुणे यायला झाले. चला बाय. 11 वाजले अजून पाहुण्यांचं पत्तो नाही. म्हटलं फोन लाव पाहुण्यांका. तर उगाच मी एवढी मेहनत करायचं आणि पाहुणे गायब व्हायचे. हॅलो, निघालात काय? हो, कोंबडी आणून ठेवलंय, तुम्ही इल्याशिवाय कापणार नाही मी. मग ताजा कापू नको पाहुण्यांका. यो कोंबडा असा. कोंबडं आणलंय तू रावालो चांगलं. ठीक आहे, या येवा लवकर. या वंचच ना. हो, कॅमेरा नवीन घेतलाय त्याच्यामुळे जरा आज उद्घाटन आहे. या येतोय. झालं माझं सुक्क आणि रस्सा. तुला कॅमेरा हे करून आल्यापर्यंत ती करपली, पण बाकीच्या चांगल्या. लाईव्ह मध्ये चोरी पकडली गेली. अरे तू कॅमेरा ओपन करून ओके. इथे मी बनवलेली कोशिंबीर आहे. इथे बायकोने बनवलेलं आहे चिकन सुक्का आहे. पलीकडे रस्सा आहे. भात, भाकरी आणि कोशिंबीर. चला, जेवण तर रेडी आहे. आता मी जेवायला घेणार आहोत. आता विचार कसं झालंय? मस्त आहे.
जिजू छान आहे. मस्त आलंय. मसाल्याची टेस्ट वेगळी येते. घरी बनवलं आईने. हम्म. घरचा मसाला आहे. म्हणजे त्यात असं आणि आला लसूण पेस्ट घातली. बाकी आईने सगळे मसाले घातलेत, खसखस वगैरे, मिरी, घरचंच मिरी आहे आमच्या. मग गरम सामान वरून घालायची गरज नाही पडत, मसाल्यातच आहे सगळं. घेऊन ये त्यांच्याकडून. विकता काय? विकत नाही. अरे कशाला, थांब मी घासते. झाली सगळी भांडी घासून आता आली आहे. तर मी सगळं आवरलं आणि भांडी घासली. मी सगळा ओटा आवरला. मी लय मोठं काम केलं तू. हा, आणि जेव्हा जेवण झालं होतं ना तेव्हा मी सगळी भांडी घासून टाकली होती. जेवण बनवताना पण मीच भांडी घासवतो. खोटं बोलू नकोस, त्याच्यानंतरची मी घासली. 4-5 घासली की नाही. ते भांडू नको, तिची बहीण आली. बहिणीला दाखवतोय भांडून, बहिणीला दाखवतो भांडून. चला आता यांचा रिव्ह्यू घेऊया. काय करतात आमच्या वंश? सागरचं काम करते हलकं. हे बघा, कोड आज मी सोडवते. एवढं सगळं कोड सोडवलेलं आहे. अरे वा वा, सागरला छान. फक्त आता 2च शब्द सोडवायचे आहेत. जिजू झोप येते मला. कसं होतं जेवण? छान होतं ना? 1 ते 10 मध्ये मार्किंग नाही. हा, जेवणा 11 जेवणाला 10 पैकी 11. 10 पैकी 11. ओके, तू सांग. म्हणजे 10 पैकी 9, कारण बकरा नव्हता. आणि 10 पैकी तू? 10 पैकी 10. 10 पैकी 10. तुमची वहिनी छानच बनवते जेवण. नॉन हे 50 रुपये काटो इसका. तर नमस्कार. आज पाहुणे आलेत म्हटल्यावर आम्ही थोडं खेळायला घेतलं होतं पत्ते. आणि पार्टनर बघा, मी आणि माझी बहीण आहे. आणि ही आणि आमचे भाऊजी पार्टनर होते. तर खरं तर पाहुणे म्हटल्यावर त्यांना काय एवढं हे करता नाही होतं, पण आम्ही 2 कोट चढवले आहेत, हिच्यावर एक आणि यांच्यावर एक. आता पावसाळा जवळ येतो म्हटल्यावर आम्हाला पाहिजेच ना रेनकोट. रेनकोट. कसं वाटतंय सलग हरून? कसं वाटतंय? खूप छान वाटते. आम्हाला फ्री मध्ये कोट मिळालेत, आम्ही पावसात वापरू. वा. आता आम्ही कोट देणार आहोत यांना. चॅलेंज. आम्ही कोट सेव्ह करून ठेवणार आहोत पावसाळ्यात. तुम्हाला कोट नाही, तुम्हाला आम्ही रिटर्न देतो तुमचे कोट. आता चला, तुझी काय प्रतिक्रिया? खूप खुश आहे मी. खुशी से पागल हो रही हूं मैं. तिला सुचत नाहीये की मी तिची वहिनी आहे, हे पण तिला सुचत नाहीये. होय ना? सांग ना. थँक्यू आम्हाला कोट दिल्याबद्दल. सांग, ओळखत किती नाही. हवेत कोट वहिनी? नको नको, बस झाले. आता स्वेटर द्या. फालुद्याची मी रेसिपी सांगते, तुम्हाला पण सांगते, ऐकून घ्या तुम्ही. सगळ्यात आधी नवऱ्याला बाजारात पाठवायचं. हा, आणि फालुदा रेडीमेड भेटतो ना, ते 80 रुपयाचं पॅकेट, ते घेऊन घेऊन यायला यायचं. लावायचं. आणि दूध येताना दूध पण आणायला सांगायचं त्याला. मग आता काय परत आपण- पाठवायचं. काय ओतायचं, उकळायचं आणि थंड करून फ्रीज मध्ये ठेवायचं आणि मग आपण खायचं नवऱ्याची वाट बघत बघत. निम्म्यात संपवायचं. अशी आहे फालुद्याची रेसिपी. तर ह्या दोघांनी मस्त घोरत घोरत पॉवर नॅप घेतली आहे. तासाची. 1 तास त्याची. लवकर. तासभर झोपलो. नाही, अर्धा तास तरी झोपलात. मग आता आम्ही उठून रेडी झालोय आणि आम्ही आमच्या इथे कोणाकडे जातोय? आत्या. आपल्याकडे. हा, यांच्या आत्याकडे, माझ्या आत्या सासूबाईंकडे. आणि माझ्यासाठी खाऊ आणलंय, हे बघा, हायड अँड सीक. आणि गिफ्ट पण आहे, तुम्हाला नंतर दाखवते गिफ्ट काय आहे ते फोडून. नको नको, मी पडते तुझ्या. टकली आपटा एक बघा. एक फोटो काढूया आपला. तर आम्ही आत्यांकडून जाऊन आलो, त्यांना तिथेच कॅबमध्ये, टॅक्सीमध्ये बसवलं आणि आम्ही आता 8 मजले चालत परत आलोय. घामाघूम. बघू शकता. चिकन सगळा जिरला. भरपूर घामाघूम झालोय. जरा फॅन खाली बसतो खूप आम्ही. छान वाटलं, आल्या होत्या पण मजा केली भरपूर वेळ. भरपूर काय ना आम्ही काय हसलो. खेळत बसलेलो. गाल दुखतायत हसून हसून. पत्ते वगैरे. पाहुण्यांना 2 कोट घेऊन पाठवले. आणि मी खुश आहे यासाठी की मला आता रात्रीचं जेवण बनवायचं टेन्शन नाहीये. आता बसून खायचं आहे फक्त. दुपारी बनवलेलं आहे. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. आणि काय बाकी आहे का? नाही नाही नाही, आम्ही इथेच थांबवतो. आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.